नमस्कार मंडळी, मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची सांगता आपण उद्यापनाने करतो। तर हे उद्यापन तुम्ही चौथ्या गुरुवारी किंवा पाचव्या गुरुवारी अमावस्येला सुद्धा करू शकता। दिवाळीचं लक्ष्मीपूजन अमावस्येला करायला चालतं, तर उद्यापन करायला कोणतीही अडचण नाही। आणि ज्यांचे काही गुरुवार अडचणीत गेले असतील त्यांनी पौष महिन्यामध्ये गुरुवारी केलं तरी सुद्धा चालेल। उद्यापनामध्ये काय द्यावं हा सगळ्यांनी विचारलेला प्रश्न आहे। तर उद्यापनामध्ये खरा मान आहे व्रताची पुस्तिका म्हणजे पोथी, त्या पोथीवर एखादं फळ, फूल, हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ किंवा एखाद्या प्रकारचं धान्य याला जास्त महत्त्व आहे, तर तेच तुम्ही द्या। या निमित्ताने आपल्याकडून या व्रताचा अजून प्रचार प्रसार होतो आणि त्याला कारणीभूत आपण ठरतो, तर याहून मोठी गोष्ट कोणतीच नाही। या व्रताचं उद्यापन झाल्यावर रात्री मिठाचा दिवा लावायला विसरू नका। त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे, कारण व्रतकथेमध्ये मिठाचा काय महिमा आहे हे तुम्ही ऐकलेलंच असेल। तेव्हा उद्यापन झाल्यावर रात्री मिठा